नमस्कार, मी पूर्वी भावे. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. एका महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करतोय. रायगडप्रमाणेच नाशिकमध्येही पालकमंत्री पदाचा आग्रह आमच्या नेत्यांनी धरला पाहिजे, असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय. रायगडमध्ये एक मंत्री आहे, तिथे पालकमंत्री पदाचा आग्रह धरला जातो. मात्र नाशिकमध्ये पक्षाचे 7 आमदार आहेत, तिथेही आग्रह धरला पाहिजे असं मला वाटतं, असं भुजबळ म्हणाले. नेत्यांना म्हणजे अजितदादांना आणखीन जे आमचे नेते आहेत बघतात मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्रीवर, त्यांना मी सांगणार आहे की बाबा आपण रायगडमध्ये आपला एक आमदार आहे, पण पालकमंत्री पदासाठी आपण एवढा आग्रह धरतोय, माझा विरोध नाही. तर इकडे आमचे 7 आमदार आहेत, म्हणजे अर्धे आमदार एकाच पक्षाचे आहेत. आपण हे आग्रह धरावा. काय आता आम्ही तर तेच सांगणार ना की उपमुख्यमंत्र्यांना की तुम्ही आग्रह धरा. शेवटी जे निर्णय मुख्यमंत्री घेतील. मी आमच्या नेत्यांना म्हणजे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज नाशिकमध्ये कुंभमेळा आढावा बैठक घेणार आहेत आणि गिरीश महाजन कुंभमेळा मंत्री असताना भुजबळ बैठक घेत असल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. दरम्यान नाशिकचा मंत्री म्हणून आपल्याला 100% अधिकार आहेत, म्हणून आढावा बैठकीला जात असल्याचं छगन भुजबळांनी सांगितलं. तर कामाचा अनुभव असल्यास आढावा घेतला तर चुकीचं नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मी कुठे म्हटलं नाही मी पालकमंत्री होणार किंवा आढावा बैठक किंवा माहिती घेतली त्या कामाची, म्हणजे त्या कामाचा मी काय प्रमुख होतो किंवा कुंभमेळा प्रमुख होतो किंवा पालकमंत्री होतो असंही नाही. नाशिकचा मंत्री म्हणून मला तो अधिकार 100% आहे. त्याच्यासाठी मला पालकमंत्री व्हायला पाहिजे किंवा काय अशातला काही भाग नाही. म्हणून मी जातोय. मी आदेश देणार नाही, परंतु मी तिथे आग्रह धरणार आहे. कारण मग नंतर घाई झाली की घाईमध्ये वाटेल तशी कामं होतात आणि त्याचा दर्जा जो आहे तो राहत नाही. मग आम्ही सरकारमध्ये आहोत, ते त्या जिल्ह्याचे आहेत. तुम्ही उद्या म्हणाल अजित पवार हा उपमुख्यमंत्री आणि वर्ध्याला येऊन का आढावा घेतो? अरे आमची जबाबदारी, आमचं काम आहे. उद्याच्याला आढावा घेऊन काही महत्त्वाचे प्रश्न जर त्यांच्यासमोर आले आणि ह्याच्या संदर्भातली कमिटी उद्या सीएमच्या अध्यक्षतेखाली असेल, त्या भागातले सगळे मंत्री त्याचे सदस्य असतील, त्याच्यावर तिथं मुद्दा मांडायला सोपं जातं. आणि मागं काही कुंभमेळ्यामध्ये त्यांनी काम तिथं केलेलं आहे. त्याच्यामुळं एखाद्या कामाचा अनुभव असेल आणि त्यांनी आढावा घेतला तर त्याच्यात चूक काहीच नाही.